महाराष्ट्राचं कुलदैवत अंबाबाई, तुळजापूरची अंबाबाई. आणि हे शूट करत असताना फार मजा येते. मला नुकताच म्हणण्यापेक्षा खूप अगोदरपासून या सिरियल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि आनंदाची बाब म्हणजे ही की यावेळी रोल इतकं सुंदर होतं, साक्षात आई तुळजाभवानीचं रूपच. आणि ते साकारताना मला फार आनंद झाला, मनस्वी आनंद झाला. आणि हे सिरियल शूट होत असताना एक वेगळाच फील असतो, मनाचा आनंद एक वेगळाच असतो. कारण पारंपरिक सगळं असं पारंपरिक असतं तिथं. म्हणजे कॉस्ट्युम, पोशाख म्हणा किंवा तुमची हेअरस्टाईल. तेथील मुली अगदी कमी वयाच्या आहेत, मेकअप मॅन हे इतकं सुंदर प्रकारे आपल्याला तयार करतात ना. आणि विशेष म्हणजे सोबत काही एक घेऊन जाण्याची गरज नाही, सगळे ते प्रोव्हाइड करतात. फक्त आपल्याला तिथे डायलॉग पाठ करून बोलावे लागतात, पाठांतर छान करावं लागतं आणि ऍक्टिंग पण. आणि इतकं सुंदर मस्त वातावरण आहे ना चित्रनगरीचं, फार सुंदर. आणि सध्या हा मान्सून आहे ना, पावसाळा, इतका निसर्ग सुंदर झालाय ना तिथला, बाप रे. म्हणजे मन अगदी खूप प्रसन्न होतं तिथे गेल्यानंतर. म्हणजे खूप छान वाटतं तिथे. आई तुळजाभवानी मधील हे जे कॉस्ट्युम आहे ना, डोक्यावर पदर, नाकात नथनी, कानात असेच छोटेसे टॉप्स, हातात बांगड्या. खरंच आपण म्हणजे किती अगोदरच्या काळात म्हणजे कसं असेल स्त्रियांचं जीवन, ते आपण अनुभव करू शकतो ह्याच्याहून. म्हणजे किती साधे संवाद, एकदम भोळे भाबडेपणा, निरागसता त्याच्यामध्ये, प्रामाणिकपणा, एकमेकावर ठेवला जाणारा विश्वास. इतकं छान काही अनुभव येतात ना तिथे, खूप चांगलं वाटतं तिथे. म्हणजे आपण जरी ती भूमिका साकारत आहोत त्या काळातली जुनी, तरी पण त्यामध्ये एक खरेपणा आढळतो. म्हणजे त्यामध्ये दिखावा अजिबात नाही, एकदम खरेपणा, निरागस लोक. खूप सुंदर. मागे आपण अनेक कथामध्ये ऐकलेलं असेल, जे आपण व्रत करतो ना, त्या व्रताच्या कथा खूप आहेत. सोमवारच्या म्हणा, शुक्रवारच्या म्हणा, अशा वेगवेगळ्या कथा. त्यामध्ये बघा गोष्टी असतात की देवी एका आजीच्या भूमिकेत येते किंवा म्हातारीच्या भूमिकेत येते आणि कसा चमत्कार करते. शिवाय भक्ताला ती कशी आजमावते, कसं आपलं म्हणजे कशा भक्ताला ती सुरक्षित करून जाते, किंवा खोट्या माणसाचा खोटेपणा कसा उघडा पाडते. साक्षात हे अनुभवलं मी या भूमिकेमधून, आणि माझा रोल तोच होता. त्यामुळे खरंच खूप वेगळं फील होत होतं मला. क्षणभर म्हणजे मी सगळंच विसरून गेले होते, आणि मी स्वतःच खूप भाग्य समजते की ही भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली आई तुळजाभवानीची. आई तुळजाभवानी सेटवर जो मेकअप असतो तो खूप स्टँडर्ड चांगल्या पद्धतीने केला जातो, म्हणजे त्या काळातला. आणि नऊवारी काठपदर असलेली साडी, आणि कोपरापर्यंत भाया असलेले ब्लाउज, शिवाय घट्ट कासोटा, आणि आंबाडा बांधलेला, गळ्यामध्ये डोरलं, अर्थात ते अगोदरच्या काळातलं मोठे मोठे मंगळसूत्र, पायामध्ये जोडवे देतात, हातामध्ये बांगड्या देतात. आणि जर दुसरा काही रोल असेल तर त्या काळातले दागिने पण ते देतात घालायला. त्यामुळे आपण पूर्णतः चेंज होऊन जातो तिथं, आपलं रूपच बदलतं तिथे. खरंच इतर आपण सिरियल शूट करताना जो अनुभव असतो ना, तसा इथे नाही. इथे खूप म्हणजे वेगळं फील होतं माणसाला, आणि मनाला आनंद देणारा हा फील असतो. खरंच खूप सुंदर. कलर्स मराठीचे खरंच मी मनापासून आभार मानते, त्यांनी मला ही संधी दिली. थँक्यू.